नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जे सिडको लॉटरी होती 16,876 घरांची, त्या लॉटरीला आता मुदतवाढ मिळालेली आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. 29 जानेवारी जे मागच्या आपण लास्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये 29 जानेवारी शेवटची तारीख देण्यात आलेली होती. त्यानंतर तुम्हाला घरं सिलेक्ट करण्याचं ऑप्शन येणार होतं. जसे की फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड त्यानंतर सिडकोद्वारा मिळालेलं एक घर, चौथ्या राउंडचं हा पूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे चेक करू शकता. जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स टाकायचं ऑप्शन ओपन होणार आहे ते. आता या लॉटरीमध्ये एक्झॅक्ट त्यांच्या पोर्टलला आपण गेलेलो त्या पोर्टलला मी पूर्ण माहिती चेक केली, पण शेवटची डेट तिथे दाखवण्यात आलेली नाही, की कोणत्या तारखेपर्यंत आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. आणि परत एक जे पी-एम-आर-डी-एची जी लॉटरी निघालेली आहेत पुण्यामध्ये 833 घरांची ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी असे दोन्ही टाइपचे घरं तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. पेठ क्रमांक 3032 आणि सेक्टर 12 असे जे वाल्हेकरवाडी भोसरीच्या नियरमध्ये जे लोकेशन आहेत, त्याची लॉटरी सुद्धा निघालेली आहेत आणि त्या लॉटरीला सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ती पण आपण त्यांच्या पोर्टलवरती जाऊन ते माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. तर चला आपण दोन्ही पोर्टलला जाऊ आणि दोन्ही पोर्टलची माहिती चेक करू. आपण सिडको होम्स या पोर्टलवरती गेल्यानंतर हे पेज ओपन झालेले आहे. माझ्या पसंतीचे सिडको घर, सर्व सुविधांयुक्त 16,876 घरे, ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, 1 BHK आणि 2 BHK. रजिस्ट्रेशन करा. ही पूर्ण माहिती या पेजला ओपन झालेली आहे. हे पेज आपण क्लोज केल्यानंतर जे त्यांचं होम पेज आहे, या होम पेजला सुद्धा शेवटची तारीख रजिस्ट्रेशनची इथे कुठेही देण्यात आलेली नाही. फक्त ऑप्शन ओपन झालेले आहेत. रजिस्ट्रेशन करा. वाशी, खारघर, बामणडोंगरी, उल्वे, त्यानंतर मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, तळोजा, कळंबोली अशी या सिडको होम मधील जी घरे इथे सांगण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण पी-एम-आर-डी-एच्या साईडवरती गेल्यानंतर इथे सुद्धा जे डेट आहेत ते डेट मध्ये चेंजेस झालेले आहे. म्हणजे शेवटची तारीख आपल्याला इथे सांगण्यात आलेली आहे 20 फेब्रुवारी. त्यानंतर फॉर्म भरण्याची सुरुवात 19 डिसेंबर. पेमेंट सुद्धा तुम्ही जे करू शकता 20 फेब्रुवारी. एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस तुम्ही 23 फेब्रुवारी पर्यंत करू शकता. त्यानंतर ड्रॉप पहिला लागणार आहे 10 मार्च, फायनल ड्रॉप लागणार आहे 18 मार्च आणि या लॉटरी लागणार आहेत 25 मार्च आणि रिफंड मिळणार आहेत 9 एप्रिल. तर अशी ही पी-एम-आर-डी-एच्या लॉटरीची अपडेट आपण सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती दिलेली आहे, ते पण आता पाहिली. तर अशी ही सिडको होम साईड आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे आणि पी-एम-आर-डी-एची जी साईड आहे तिथे सुद्धा ही माहिती बघितलेली आहे. सिडको होम साईडवरती जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत, लोकेशन सुद्धा आपण बघितलेले आहेत. या लोकेशनमध्ये तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं तर याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी दोन्ही प्रकारचे घरे ते देण्यात आलेले आहेत. ई-डब्ल्यू-एसला प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी देण्यात आलेली आहे. त्यानंतर एल-आय-जीला ही सबसिडी मिळणार नाही. या प्रोजेक्टमध्ये जी घरं आहेत, काही प्रोजेक्ट जी घरं ती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, म्हणजे तिथे काम सुरू आहेत आणि काही प्रोजेक्टची घरेही रेडी आहेत. म्हणजे तुम्ही आता जेव्हाही रजिस्ट्रेशन करणार, जेव्हाही तुम्हाला प्रेफरन्स टाकण्याचा ऑप्शन येणार आहेत, फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड, त्याच्यामध्ये ज्या लोकेशनची घरं रेडी असणार आहेत, त्या लोकेशनची घरं रेडी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा जे सिडकोचं जे पेमेंट शेड्यूल येणार आहेत, जसे की अलॉटमेंट लेटर जेव्हा तुम्हाला घर लागते, अलॉटमेंट लेटरवरती जे तुम्हाला इन्स्टॉलमेंट असतात, ते इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेमेंट करावे लागतात आणि जे इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट केले की जी घरे रेडी असते, तुम्हाला तिथे ताबडतोब त्या लोकेशनला जाऊन तिथे तुम्हाला चाबी मिळत असते. त्यानंतर जी घरे अंडर कन्स्ट्रक्शन असतात, जी घरांना ओसी आलेली नसते, त्यांच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल. म्हणजे काही कन्स्ट्रक्शन म्हटलं तर बघा, तळोजा सेक्टर 39 मधील जी घरे आहेत ती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. त्यानंतर जी खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत जो प्रोजेक्ट आहे ती अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. मानसरोवर, खांदेश्वर जी घरे आहेत, त्यानंतर पनवेल बस टर्मिनलची घरे आहेत, ही सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहेत. त्यानंतर खारघर सेक्टर 14 डी-मार्टच्या समोरचा ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीचा प्रोजेक्ट आहे, ती घरं सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच, वाशी ट्रक टर्मिनलचा सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत. म्हणजे ही जी घरं आहेत, या घरांना जेव्हा ओसी येणार, ओसी आल्यानंतर जी घरं रेडी होणार, तेव्हा मग तुम्हाला त्या घरांची चाबी मिळत असते, सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट केल्यानंतर. त्यानंतर पी-एम-आर-डी-एचे मधील जी घरं आहेत, याच्यामधील काही जे सेक्टर आहेत, या काही सेक्टरची घरं अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, काही सेक्टरची घरं रेडी झालेली आहेत. जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट कोणतं सेक्टर आहे हे कळत नाही, पण काही सेक्टरची घरं रेडी आहेत. आता याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेले आहेत, जी ई-एम-डी अमाउंट आहेत, जी ई-एम-डी अमाउंट तुम्ही पेमेंट करणार, तर ज्या दिवशी लॉटरी लागणार तिथून 7 दिवसानंतर तुम्हाला जी ई-एम-डी अमाउंट तुम्हाला रिफंड मिळत असते. आणि हा जो प्रोजेक्ट आहे, जो पी-एम-आर-डी-एचा प्रोजेक्ट आहे,
हा याच्यामध्ये ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीची घरं सांगण्यात आलेली आहेत. याच्यामधील जे सेक्टर 12 मधील जे 55 घरं सांगण्यात आलेले आहेत, 55 घरे, येथे प्रधानमंत्री आवास योजनेची सबसिडी सुद्धा सांगण्यात आलेली आहे. हे त्यांचं जे पोर्टल आहे, जी साइट आहे त्यांची जी त्यांचं एक नोटिफिकेशन आलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ती माहिती देण्यात आलेली आहे. तर ही पी-एम-आय-डीमध्ये सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि सिल्क होम लॉटरीमध्ये सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर अशी ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.